पॉप्लेटियल ब्लॉक, शियाटिक नर्व पॉप्लेटियल फोसामध्ये हे करायची आहे. तर वेसल्स मिडलाईनमध्ये ऑलमोस्ट आणि नर्व लॅटरली आहे. फोसाच्या आधीच ती डिवाईड होऊन जाते दोघांमध्ये. तर त्याच्यामुळे तुमचा जो आहे पॉप्लेटियल क्रीजपासून वर आहे. सुपाईन अप्रोचमध्ये 7 सेंटीमीटरमध्ये आहे. पेशंटला टाईट करायला लावायचे. तर मेडियल साईडला सेमी मेम्ब्रेनस सेमी टेंडनोसिस आहे आणि इकडे बायसेप्स फेमोरिस आहे. तर MM मेडियलला आहेत. तर हे दोघं सेपरेट होतात, पण त्यांचं पॅरान्युरियम कॉमन आहे. एपिन्युरियम दोघांचं वेगळं आहे. त्याच्यामुळे त्या दोघांच्या मधात दिल्यावर त्याला इंट्रान्युरल म्हणत नाही, इंजुरी होत नाही त्याच्यामध्ये. आणि फोसाच्या प्रॉक्झिमली एरियातच ते सेपरेट होऊन जातात. तर डिस्टन्स खूप मोठं आहे, 50 ते 120 आहे. तिकडनं मग ती कॉमन पेरोनियल बनेल, ज्याच्यापासून सुरल आणि सुपरफिशियल आणि डीप पेरोनियल बनेल. डीप पेरोनियल म्हणजे अँटीरियर टिबियल. टिबियलपासून मग पोस्टेरियर टिबियल आणि खाली मग मेडियल आणि लॅटरल प्लांटर नर्व्स बनतात. शियाटिक नर्व. तर टिबियल ही व्हेंट्रल डिव्हिजन आहे, परंतु ती पोस्टेरियर होऊन जाते कारण की लेग रोटेट होतो. नंतर कॉमन पेरोनियलपासून मग सुपरफिशियल किंवा लॅटरल पेरोनियल किंवा फिब्युलर आणि डीप पेरोनियल किंवा फिब्युलर किंवा अँटीरियर टिबियल. तर डॉर्सल आहे कॉमन पेरोनियल, पण त्याच्यापासून अँटीरियर टिबियल येते रोटेशनमुळे. मेडियल साईडला ऑब्च्युरेटर नर्व आहे, पोस्टेरियर साईडला शियाटिक आहे. ठीक आहे. तर पोस्टेरियर अप्रोच आहे, लॅटरल अप्रोच आहे. त्याचं म्हणणं दोघंही अप्रोच चांगले आहेत. सिग्निफिकंटली लॉंगर आहे अँकल ब्लॉकपेक्षा. हे न्यूरोवस्क्युलर शीथमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे धोका नाही आहे. ही वेगळी आहे नर्व आणि वेसल्स वेगळे आहेत, त्याच्यामुळे इंट्रा आर्टेरियल किंवा सिस्टमिक टॉक्सिसिटी एकदमच रेअर आहे. फक्त सेफॅनस स्पेअर होते, बाकीचं सगळं कवर होऊन जातं डिस्ट्रीब्युशन ऑफ अॅनेस्थेशियामध्ये. लार्ज व्हॉल्यूम द्यावं लागतं कारण की दोघांना द्यायचं थिक आहेत ते आणि वेळ लागतो दोघांनाही अपियर व्हायला ना. इट टेक्स टाईम. सेन्सरी अॅनेस्थेशिया सगळ्यात शेवटी येते. 30 मिनटापर्यंत लागतं, त्याच्यामुळे लोकल देऊन चालू करावं लागतं. आणि पेशंटला एवढा डिस्कम्फर्ट होत नाही कारण की ॲडिपोज टिश्यू आहे. लॅटरलमध्ये थोडं तुम्ही ग्रूवमध्ये देता, तिथे थोडं पेन होऊ शकतं. तर इंटरटेंडनस किंवा पोस्टेरियर अप्रोच प्रोनमध्ये टेंडन्स तुम्हाला टॉट करता येतात पेशंटला विचारून. तर रिलाईंग ऑन द टेंडन सब्जेक्टिव्हली नाही बघायचं, त्याला रेज करायला लावायचे 7 सेंटीमीटर मिड पॉईंटच्या स्ट्रेट. पण इतक्या सहजासहजी नाही येत ते. जर तुम्हाला नाही रिस्पॉन्स आला तर मग लॅटरली जात जा अँगल, किंवा लॅटरली अँगल टिल्ट करून पण नाही आलात मग 1 सेंटीमीटर पुन्हा प्रिक घ्या आणि मग पुन्हा मग लॅटरली जात राहा अँगल देऊन. डायबिटीजमध्ये इश्यू असू शकेल, त्याच्यामुळे 1 मिलीअँपिअरपर्यंत तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता असं म्हणतो आहे तो. पेरिफेरल न्यूरोपॅथी, सेप्सिस आणि सिव्हिअर PVD असेल तर. शियाटिक शीथमध्ये फेशियल क्लिक येतो, चांगली जाड असते. तर तो म्हणतो की डॉर्सिफ्लेक्शन एक्सटेन्शन काहीही चालेल, पण बेस्ट रिस्पॉन्स इन्व्हर्जन आहे कारण की त्याच्यात टिबियल अँटीरियर टिबियल आणि पोस्टेरियर टिबियल दोघंही लागतात म्हणून. फक्त इव्हर्जनचा रिस्पॉन्स नाही घ्यायला पाहिजे कारण की ती सुपरफिशियल पेरोनियलने पण येऊन जाते. आणि लोकल ट्विचेस येतील बायसेप्सच्या आणि वास्टस लॅटरलिसच्या लॅटरलमध्ये, त्याच्यावर नाही जायचं. काफ मसल तर सुपरफिशियल झाली. बायसेप्सचं ट्विच आलं तर त्याच्या पुढे गेलं तर तुम्हाला भेटून जाईल नाव. वस्क्युलर पंक्चर कॉमन नाही आहे, वस्क्युलर खूपच आत आहे, मेडियली आहे, डीप आहे.
फूट आणि टोजचं तुम्हाला फ्लेक्झन किंवा एक्सटेन्शन काही मिळालं तर ॲक्सेप्ट करू शकता. नंतर लॅटरल अप्रोच. क्रीजपासनं टॉट केलं तर वास्टस लॅटरलिस आणि बायसेप्सच्या मधात 8 सेंटीमीटर तुम्ही परपेंडिक्युलर जा. थोडासा लेगरेज करायचा. 1/2 फूट 90 डिग्री असायला हवा. इथे काही फ्लेक्झन वगैरे नको, पोझिशन चेंज होईल. कॉमन पेरोनियल मिळेल, परंतु फूट फ्लेक्झन किंवा एक्सटेन्शनवरच तुम्हाला जायचं आहे. फिमरला कॉन्टॅक्ट करायचा, बाहेर यायचं, मग 1 to 2 सेंटीमीटर कॉर्डरला जायचं. तर फिमरला टच केलं की तुम्हाला डेप्थ कळेल किती आहे. मग 30 डिग्री खाली जाऊन मग शोधायची आहे. फूट 90 डिग्री पाहिजे. त्याच्यात जरा विचित्र दिसतो आहे. आणि हिप रोटेटेड वगैरे नसायला हवी, नाहीतर रिलेशनशिप चेंज होईल. जर नाही आलं पुन्हा मग थोडे आणखी निडल कॉर्डिली जात जा, किंवा मग रिइन्सर्ट 1 सेंटीमीटर इन्फिरियर टू द इनिशियल इन्सर्शन. म्हणजे 8 सेंटीमीटर आहे तर मग कदाचित मग 7 सेंटीमीटर घ्या असं. किंवा मग लँडवॉक पुन्हा बघा, करंट इन्क्रीज करून बघा मिळत आहे का कुठे. युजली 5 to 7 सेंटीमीटर डेप्थवर परसेप्टिबल क्लिक मिळतो. 20 cc द्यायचं आहे, जास्त व्हॉल्यूम लागतो. ही कंटिन्युअससाठी येत आहे फ्लेक्झन वगैरे. डायग्राम काढण्यासारखी आहे. 2 सेमिटेंडनोसिस, सेमिमेम्ब्रेनोसिस, इकडे बायसेप्स आणि इकडे गॅस्ट्रोनिमसच्या 2 बेली. दोघांच्या मधातनं तुम्ही अशा वेन आणि आर्टरी टाकू शकता, आणि नर्व वेगळी. तर हा सेफॅनसचा एरिया आहे, हा स्पेअर होतो. इथे मग तुम्ही लोकल देऊ शकता. इकडे डीप पेरोनियल येते, लॅटरली पोस्टेरियरली सुरल आहे. इकडे सुपरफिशियल पेरोनियल आहे. ही अँटीरियर टिबियल. सुपरफिशियल पेरोनियल आहे का मध्ये. ओके, अँटीरियर टिबियलचा क्युटेनियस सप्लाय प्लांटरवरच आहे डायरेक्ट. हा इथे जो दिसत नाही. ही सुपरफिशियल पेरोनियल, ही सुरल. सुरल इज कॉमन पेरोनियलचं कंटिन्युएशन.